येशू ख्रिस्ताने जसं सांगितल्याप्रमाणे त्यांनी वधस्तंभावर मरण सोसून त्यांनी परत आहे ना रविवारी सकाळी 4 वाजता त्यांनी ना परत समाधीतून उठलेला दिवस. रविवारी म्हणजे येशू ख्रिस्ताने समाधीतून सकाळी 4 वाजता उठलेला दिवस असल्यामुळे त्याला म्हणत असतात की पुनरुत्थानाचा दिवस म्हणून. येशू ख्रिस्त पुनरुत्थान आणि जीवन. येशू ख्रिस्त पुनरुत्थान व जीवन आहे. येशू ख्रिस्त काय म्हणलं तर येशू ख्रिस्त पुनरुत्थान व जीवन असल्यामुळे आपण योहान शुभवर्तमान जेव्हा पाहत असतो 11वा अध्याय 25 वचन. येशूने तिला म्हटले, पुनरुत्थान व जीवन मीच आहे. जो माझवर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल. म्हणजे देवाचं वचन आपल्याला स्पष्ट शिकवतात की पुनरुत्थान व जीवन मीच आहे. म्हणजे परमेश्वराची वचन म्हणत असतात की आपल्याला येशू ख्रिस्त पुनरुत्थान आहे आणि येशू ख्रिस्त जीवन आहे. येशू ख्रिस्त पुनरुत्थान आहे आणि जीवन असल्यामुळे जो कोणी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो त्यांना ना परमेश्वर वचनानुसार येशू ख्रिस्त सांगितल्याप्रमाणे जो कोणी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणार आहे त्याच्या जीवनात पुनरुत्थान होणार आणि येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवलेल्या व्यक्तीला ना सार्वकालिक जीवन मिळत असतं. हालेलुया. म्हणून येशू ख्रिस्त सांगितल्याप्रमाणे परमेश्वराचे वचन पुनरुत्थान व जीवन मीच आहे. पुनरुत्थान व जीवन मीच आहे. म्हणजे येशू ख्रिस्त पुनरुत्थान आहे, येशू ख्रिस्त जीवन आहे. नीतिसूत्रे आपण जेव्हा पाहत असतो 8वा अध्याय आणि 35 वचन. कारण ज्याला मी प्राप्त होतो त्याला जीवन प्राप्त होते आणि त्याला परमेश्वराची दया होते. म्हणजे ज्या व्यक्तीला येशू ख्रिस्त प्राप्त झालं त्याला जीवन प्राप्त झालं. म्हणजे येशू ख्रिस्त ज्यांना प्राप्त झालेला आहे म्हणजे ज्या व्यक्तीने येशू ख्रिस्ताला स्वीकारणार आहे त्याला ना येशू ख्रिस्त नावामध्ये सार्वकालिक जीवन मिळणार. येशू ख्रिस्ताला स्वीकारलेला प्रत्येक व्यक्तीला जीवन मिळतं आणि ते जीवन सार्वकालिक जीवनामध्ये नेणार आहे. म्हणून येशू ख्रिस्ताची वचन आहे ना आपल्याला स्पष्ट शिकवतात की ज्या व्यक्तीला येशू ख्रिस्त प्राप्त झालेला आहे त्याला जीवन प्राप्त झालं म्हणलं. म्हणून ज्या व्यक्ती परमेश्वरावर विश्वास ठेवलं आणि ज्या व्यक्ती परमेश्वराच्या नावामध्ये विश्वास ठेवून येशू ख्रिस्ताला स्वतःच्या तारणारा म्हणून ज्याने स्वीकार केलेला आहे त्या व्यक्तीच्या जीवनात आहे ना सार्वकालिक जीवन आहे. म्हणून परमेश्वराचे वचन म्हटलं की ना कारण ज्याला मी प्राप्त होतो त्याला जीवन प्राप्त होणार. येशू ख्रिस्त ज्याला मिळालेला आहे म्हणजे ज्या व्यक्तीने येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला त्या व्यक्तीला मिळालं म्हणलं तर काय जीवन, ते पण सार्वकालिक जीवन आहे. हालेलुया. म्हणून मत्ती शुभवर्तमानमध्ये जेव्हा 20 अध्याय आणि 28 वचन जेव्हा पाहतो याप्रमाणे मनुष्याचे पुत्र सेवा करून घ्यावेस नाही तर सेवा कराव्यास बहुतांच्या खंडणीसाठी आपला जीव द्यावेस आला आहे. म्हणजे येशू ख्रिस्त आहे ना मनुष्यांसाठी त्यांनी जीव देण्यासाठी आला. ते पण आहे ना वधस्तंभावर परमेश्वराने सर्व मनुष्यासाठी जीव दिलेला आहे. म्हणून आपण जेव्हा गुड फ्रायडे म्हणून जेव्हा साजरा करत असतो परमेश्वराच्या महान कृपेच्या द्वारे देवाने ना आपल्याला ना वधस्तंभाच्या मरणाच्या द्वारे म्हणजे येशू ख्रिस्तानी वधस्तंभावर मरण सोसून प्रत्येक मनुष्यासाठी मरण सोसून आपल्यावर असलेला मरण काढून टाकून येशू ख्रिस्त नावामध्ये आपल्याला सर्वांना त्यांनी सार्वकालिक जीवन दिलेलं आहे. म्हणून जेव्हा पाहत असतो परमेश्वराचे वचन योहान शुभवर्तमान 14वा अध्याय 6 वचन. येशूने त्याला म्हटले, मार्ग सत्य व जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्या वाचून पित्याजवळ कोणी जात नाही.
म्हणजे परमेश्वर म्हणतात मार्ग, सत्य व जीवन मीच आहे, माझ्याद्वारे. म्हणजे प्रत्येक मनुष्याला ना येशू ख्रिस्ताच्या द्वारे सार्वकालिक जीवन मिळतं. येशू ख्रिस्ताच्या द्वारे प्रत्येक मनुष्याला ना सार्वकालिक जीवन मिळत असतं. म्हणून परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे रोमकरास पत्र 5वा अध्याय आणि 17 वचन जेव्हा पाहतो, त्या एकाच्या अपराधाने त्या एकाच्या द्वारे मरणाचे राज्य चालू आहे, तर ज्यास कृपा व नीतिमत्वाचे दान यांची विपुलता मिळते, ते किती विशेष करून त्या एका येशू ख्रिस्ताच्या द्वारे जीवनात राज्य करील. हालेलुया. म्हणजे एका मनुष्याच्या द्वारे, म्हणजे आदामापासून आहे ना, जेव्हा सर्व मनुष्यामध्ये मरण आलं, तसं येशू ख्रिस्ताच्या द्वारे सर्व मनुष्याच्या जीवनामध्ये सार्वकालिक जीवन मिळत आहे. जसं आदामापासून सर्व मनुष्यामध्ये पाप पसरलेला आहे, त्या पापाचे वेतन मरण, मरणाच्या द्वारे मनुष्य नरकात चाललं म्हणून आहे ना, जसं परमेश्वराने भूतलावर येऊन वधस्तंभावर मरण सोसून त्या मरणाच्या द्वारे त्यांनी समाधी होऊ नये ना, तिसऱ्या दिवशी समाधीतून उठून मरणावर विजय प्राप्त केलेला आहे. हालेलुया. म्हणून परमेश्वराची ना वचन जेव्हा आपण पाहत असतो की पौलाने म्हटलं, 1 कोरिन्थीकरास पत्र 15वा अध्याय 55 मध्ये म्हणतात, अरे मरणा तुझा विजय कोठे, अरे मरणा तुझी नांगी कोठे. म्हणजे परमेश्वराची वचन आहे ना आपल्याला शिकवतात की मरण नष्ट केलं परमेश्वराने. हालेलुया. येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाच्या द्वारे मरणाला नाश करून सर्व मनुष्याला येशू ख्रिस्तानी मरणातून बाहेर काढून आहे ना सार्वकालिक जीवनामध्ये नेत आहे. हालेलुया. सार्वकालिक जीवनामध्ये नेत आहे प्रत्येक मनुष्याला. म्हणून जेवढं लोक येशू ख्रिस्ताला स्वीकारलेला आहे, तेवढ्या लोकांना येशू ख्रिस्त नावामध्ये आहे ना त्यांना सार्वकालिक जीवन मिळत आहे. जेवढं लोक परमेश्वराला स्वीकारलेलं आहे, म्हणून पापाची वेतन मरण, मरण मनुष्याला ना नरक एक दिवशी शिक्षा करतात. त्या शिक्षेपासून, त्या नरकापासून, त्या मरणापासून परमेश्वराने ना आपल्याला ते वधस्तंभाच्या द्वारे नाश करून त्यांनी समाधी होऊन त्या मरणावर विजय मिळवला. येशू ख्रिस्ताने रविवारच्या सकाळी ना 4 वाजता सकाळी उठून आहे ना परमेश्वराने मरणावर विजय प्राप्त करून येशू ख्रिस्ताला स्वीकारलेला प्रत्येक व्यक्तीला मरणापासून सोडवलं आणि येशू ख्रिस्त नावामध्ये जीवन देऊन, ते जीवन सार्वकालिक जीवन देऊन परमेश्वराने प्रत्येक व्यक्तीला आज स्वर्गीय राज्यामध्ये निवास करण्यासाठी परमेश्वरांनी सहाय्य करत आहे. हालेलुया. म्हणून परमेश्वराच्या कृपेच्या द्वारे देवाचा कृपा असा आहे की आपल्या जीवनात प्रत्येक व्यक्तीवर आहे ना येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये प्रत्येक व्यक्ती आशीर्वादित होत असतात. हालेलुया. जेवढं लोक येशू ख्रिस्ताला ना स्वीकारला आहे, त्या व्यक्तीला येशू ख्रिस्त नावामध्ये आशीर्वाद मिळत असतात. हालेलुया. म्हणून परमेश्वर म्हणतात जेवढं लोकांना ना येशू ख्रिस्ताला स्वीकारलं त्यांना ना सार्वकालिक जीवन दिलं, त्या प्रत्येक व्यक्तीला स्वर्गीय राज्यात आहे ना राहण्यासाठी त्यांनी कृपा दाखवलं परमेश्वराने स्वर्गीय राज्यात. म्हणून जेव्हा लूक शुभवर्तमान 10 अध्याय आणि 20 वचन जेव्हा पाहतो, तथापि बुद्धे तुम्हास वश होतास यास आनंद मानू नका, तर तुमची नावे स्वर्गात लिहिलेली आहेत याची आनंद माना. म्हणजे येशू ख्रिस्ताला ना स्वीकारलेला प्रत्येक व्यक्तीचं नाव आहे ना आज स्वर्गीय राज्यात आहे. म्हणून ख्रिस्ताकडे आलेला, येशू ख्रिस्ताकडे आलेला प्रत्येक व्यक्ती आणि देवाच्या मंदिरात येणारा प्रत्येक व्यक्तीला म्हणलं परमेश्वराने, तुम्ही आनंद करा, नेहमी आनंद करा, कारण तुमचं नाव स्वर्गीय राज्यात लिहिलेलं आहे. हालेलुया. परमेश्वराला स्वीकारलेल्या प्रत्येक व्यक्तीचं नाव आहे ना स्वर्गीय राज्यामध्ये लिहिलेलं आहे. म्हणून देवात सर्व लेकरांना म्हणणं परमेश्वर की तुम्ही आनंद
आनंद करा, तुम्ही रडू नका, तुम्ही दुःखित होऊ नका, तुम्ही निराश होऊ नका, कारण तुमचं नाव स्वर्गीय राज्यामध्ये लिहिलेला आहे. हालेलुया. येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाच्या द्वारे, येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाच्या द्वारे मनुष्याला ना नरकापासून रक्षण मिळून, येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाच्या द्वारे मरणावर विजय प्राप्त करत परमेश्वरांनी प्रत्येक व्यक्तीला, जिथं परमेश्वर आहे तिथं सर्व देवाची लेकरं राहणार. म्हणून परमेश्वराची वचन म्हणतात, मी जिथं आहे तिथं तुम्ही पण राहणार आहे म्हणलं. हालेलुया. म्हणून परमेश्वर म्हटल्याप्रमाणे येशू ख्रिस्ताला स्वीकारलेला प्रत्येक व्यक्ती, जिथं आता आपलं परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गात आहे, तसं देवाचं सर्व लेकरांना म्हटलं, तुम्ही पण येशू ख्रिस्त नावामध्ये स्वर्गीय राज्य प्राप्त करून तुम्ही सार्वकालिक जीवनामध्येच राहणार आहे. हालेलुया. म्हणून पुनरुत्थान आहे ना, आपण जेव्हा साजरं करत असतो, पुनरुत्थानावर विश्वास ठेवलेला प्रत्येक व्यक्तीला येशू ख्रिस्त सार्वकालिक जीवन देणारा महान परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त. आपण सर्वजण डोळे बंद करू, प्रार्थना करू. पवित्र पवित्र सेनाधीश परमेश्वर येशू बाप्पा, मी तुला धन्यवाद करतो, तुला महिमा आणि गौरव करतो बाप्पा. तुझ्या वचनानुसार बाप्पा, अरे मरणा तुझा विजय कोठे म्हटलं बाप्पा. मरणाला तू नाश करून, मरणाला बाप्पा तू नाश करून, मरणावर विजय प्राप्त करून बाप्पा, तू बाप्पा तुझा महिमा आणि गौरव झाल्याप्रमाणे प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये असलेलं मरण काढून टाक, प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये असलेलं नरक काढून टाकून, प्रत्येक तुझ्याकडे येणारा प्रत्येक वचन ऐकलेला प्रत्येक व्यक्ती आणि मंडळीत येणारा प्रत्येक व्यक्तीचे नाव येशू ख्रिस्त नावामध्ये स्वर्गीय राज्यात लिहून प्रत्येक व्यक्तीला सार्वकालिक जीवन प्राप्त कर म्हणून मी तुला विनंती करतो. महिमा आणि गौरव करत असताना आजचा दिवस तुझं सर्व लेकरं ऐकलेल्या वचनाच्या द्वारे आशीर्वादित होण्यासाठी सहाय्य कर म्हणून महिमा आणि गौरव करतो. येशू ख्रिस्त नावामध्ये मागतो. आमेन.